पश्चिम रेल्वेवरील मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर प्राध्यापकावरील हल्ला प्रकरणातील एक नवा सीसीटीव्ही समोर आलाय। घटनेच्या 12 तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे। मालाड रेल्वे स्थानकात उतरत असताना एका 33 वर्षीय प्राध्यापकावर क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्यात आला होता। यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता। आलोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव आहे। ते विलेपार्ले येथील एनएम कॉलेजमध्ये प्रोफेसर होते। तर या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। याआधी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं होतं, ज्यामध्ये या आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता। हा आरोपी चालताना दिसत होता। हे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय आणि त्यानंतर आता प्रत्यक्षात हल्ला कसा झाला या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। तर या अतिशय धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि आता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। चर्चगेटवरून विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये काल 2 व्यक्तींमध्येच म्हणजेच ओंकार शिंदे आणि आलोक सिंग या 2 व्यक्तींमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली आणि याचं थेट रूपांतर हे आलोक सिंग यांच्या खुनापर्यंत पोहोचलं। सध्या मी त्याच मालाड स्थानकावरती आहे आणि या स्थानकावरती काल आलोक सिंग यांचा खून झाला। डब्यामध्ये चढत असताना आणि डब्यामधून प्रवास करत असताना या 2 व्यक्तींमध्ये धक्काबुक्की झाली। त्यामध्ये आलोक सिंग असतील आणि ओंकार शिंदे असतील यांच्यामध्ये धक्काबुक्कीचं रूपांतर थेट या मालाड स्टेशनवरती ओंकार शिंदे उतरताना खुनाच्या रूपांतराने झालं। आपण बघू शकतो हे तेच ठिकाण आहे। याच ठिकाणी काल आलोक सिंग यांचा मृतदेह हा पडला होता। याच ठिकाणी त्यांचा खून झाला। सध्या मी त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणी जी चर्चगेटवरून विरारला जाणारी गाडी येत होती, या डब्यामधून काल ओंकार शिंदे हे उतरले आणि त्यानंतर त्यांनी थेट धारदार शस्त्रांनी आलोक सिंग यांच्या पोटामध्ये वार केला। पोटामध्ये वार करताच ते थेट जे आता आपल्याला इकडे बसायची व्यवस्था दिसते यावरती येऊन बसले, पण रक्ताचा स्त्राव हा मोठ्या प्रमाणावरती झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावरती त्यांना मृत्यू म्हणून घोषित केलं। सध्या बघू शकतो अशाच प्रकारे लोकलमधून हे दोन्ही व्यक्ती प्रवास करत होते, पण प्रवास करत असतानाच कुठेतरी या दोघांमध्ये धक्काबुक्कीवरून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर थेट खुनापर्यंत पोहोचलं। एकंदरीत धक्काबुक्की ही होत असते, पण कुठेतरी राग हा आवर्ता घेणं हे देखील आता महत्त्वाचं आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। तर मालाड मधल्या या घटनेचा थरारक असा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। आरोपीनं या प्राध्यापकावर चाकूने वार केला। आपण हे प्राध्यापक पाहतोय आणि त्यानंतर त्यांना रक्तस्राव होऊ लागला। त्यानंतर त्याच अवस्थेमध्ये तिथल्या जवळच्या बाकड्यावर जाऊन ते बसले, मात्र तो रक्तस्राव इतका मोठा होता की त्यानंतर त्यांना रुग्णालयात जेव्हा हलवलं उपचारासाठी तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलेलं आहे। आपण हे 3 दृश्य पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये लोकलमधून आरोपीनं कशी धूम ठोकलेली आहे, कशा रीतीने त्यांनी प्राध्यापकांवर हल्ला केला आणि त्यानंतर तो गर्दीचा फायदा घेऊन तिथून पसार झाला, याची दृश्य आपण पाहतोय। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये तोच आरोपी आपल्याला ब्रिजवरून धावताना दिसतोय। हा आरोपी तिथून निसटला आणि त्यानंतर तो आता 12 तासानंतर पोलिसांच्या समोर आलेला आहे किंवा पोलिसांनी त्याला 12 तासानंतर पकडलंय आणि तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की कशा रीतीने पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। दरम्यान या संपूर्ण घटनेसंदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। मालाड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1-2 वरती आलेल्या चर्चगेट बोरोली स्लो लोकलच्या जनरल डब्यामध्ये एक मारामारीची घटना घडलेली होती। मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं। त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता। त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याला पकडण्यासंदर्भात कुरार विलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता। त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला। आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं, त्या चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे। सध्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या ज्यामध्ये आम्ही फिर्यादी जो आय विटनेस आहे ह्या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं
तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे. चौकशी आता प्राथमिकदृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे. हत्याराबाबत आपला तपास चालू आहे. साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्याने केल्यास सांगितले, त्याने ते फेकून दिल्यास सांगतोय. तरी त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत. निष्पन्न झाले की माहिती देऊ. तर याच घटनेसंदर्भात मृत प्राध्यापकांच्या नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात. पुलिस वालों को तो मैं यही कहना चाहूंगा कि कोई बंदा मतलब हथियार लेके लोकल ट्रेन में चल रहा है तो आज एक के साथ हुआ है, कल ये 10 के साथ होगा. अगर उतरने की हड़बड़ी में ऐसा कर रहे हैं लोग तो ये तो हर स्टेशन पे रोज 2-4 घटनाएं होंगी. तो कहीं ना कहीं इसकी मतलब एकदम स्ट्रिक्ट जो है कि कार्रवाई होनी चाहिए, जांच होनी चाहिए. इस तरह की घटनाएं फिर मुंबई जैसे शहर में होंगी तो ये थोड़ा दुखद है, बहुत दुखद है. और 33 ईयर्स ओल्ड 33 साल का लड़का था. अभी उसकी शादी 3 साल पहले हुई थी. किसी का बेटा था, किसी का पति था, किसी का भाई था. तो सर अब मैं क्या बताऊं, मेरा बिल्कुल रोंवा खड़ा हो जा रहा है ये सोच के खाली. तो कहीं ना कहीं मेरी यही मांग है पुलिस वालों से, जो भी मुंबई पुलिस, आरपीएफ से, सबसे कि भाई उसको पकड़ो और कड़ी से कड़ी उसको सजा दी जाए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.